नमस्कार मंडळी, राम राम. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बघा, पाठीमागं आपण सोयाबीन पेरलेलं आहे. आज मला वाटतं 12 दिवस झाले असतील पेरून. पेरणी झाल्यापासून पाऊस नाही. तर बघा, आता 12 दिवसाचं पीक आहे, पण एकदम एवढ्याच ह्याच्यावर आहे, हाईटवर. तर बघा कसं व्हायचं शेतकऱ्याचं. पाऊस नाही अजून पण, आणि कुठंच नाही सध्या. पाऊस थोडा थोडाच पडतोय. यावर्षी जरा कंडिशन अवघडच आहे जरा पावसाची, असं वाटतंय. कारण बघा, रोज आभाळ येत आहे आणि पाऊस काय पडत नाही. आता फक्त 4 पानावर सोयाबीन आहे. चांगलं आतापर्यंत वाढायला आलं असतं असं पाऊस जर असतं तर. तर बघा का, सोयाबीन एकदम मस्त उगवलंय. पाऊस नाही. छान उगवलंय. त्याची वाढ कुठे आली ना, थोडी वाढ नाही झाली अजून. 12 दिवसाच्या मानानं वाढ काहीच नाही. काय म्हणायचं त्याला, पाऊसच नाही ना, पाणीच नाही. असं आहे, नुसतं वारं सुटलंय बघा. आभाळ येतंय आता, पण थोडं आभाळ आले सगळं आलंय. ऊन नाही सध्या. ही एक पट्टी आहे, वरची एक पट्टी आहे, त्याच्यावर तिथं घरापाशी मका आहे. हा ऊस आहे. आता पाणी आहे थोडं, पण हेच ऊसालाच देतोय चाल सध्या. कारण स्प्रिंकलरचं नियोजन नाही आपल्याकडं, म्हणजे स्प्रिंकलर नाही. त्याला दिलं असतं थोडं थोडं पाणी, पण स्प्रिंकलर नाही आपल्याकडं. तर हा नवीन लावलेला ऊस आहे. पण सध्या अवघडच आहे बघा. कारण पाऊस जर भरपूर झाला तरी ऊस पण वाढणार झाले, नाहीतर या ऊसामध्ये बी काय राहणार नाही. आता ही एक समजा सुरूच आहे, म्हणजे नवीन ऊस लावलेला आहे, म्हणून कस तरी हा थोडा बरा वाटतोय. तर ह्या साईडला दुसरी पट्टी आहे, तिथं जुना खोडवा आहे. ती तर काय अजून एवढा वाढ झालेली नाही. म्हणजे अशी कंडिशन झाली सध्या. पावसाळा आहे, पण याला पाणी द्यायची पाळी आली ह्याला सुद्धा. नाहीतर पाऊस असल्यावर याला पाणी द्यायची गरज नाही. बघा, आता जुलै पण संपत आलाय, तरी अजून पावसाचं नाव नाही हे नाही. पण बघा, आता हे आमचं चिंचेचं झाड आहे, इथं बसतो आम्ही. आता ह्या वेळेस चांगलं इथं सगळं ओलं असतं, इथं बसायला पण येत नाही. आता सगळं कोरडं आहे. शेतकरीचं यावर्षी जरा अवघडच आहे. आणि हे शासन तर काय एकदम दळबद्री आहे. शेतकऱ्याकडं कसलंच बघत नाही. आमच्या जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा विमा पण आलेला नाही अजून. काही ठिकाणी समजा आता बातमी आली आहे की विमा कुठल्या कुठल्या मंडळामध्ये आहे, कुठं नाही. त्यातल्या त्यात आमचा मंडळ बहुतेक वगळलेला आहे. अवघड आहे, काय खावं काय करावं, खूप अवघड आहे. हे असंच जर वातावरण राहिलं तर काय सुकून जाते. आता हे सोयाबीन अजून एक 8 दिवस जर पाऊस नाही झाला, 8 पेक्षा एक 4 दिवस बी नाही झाला, तर सगळं सुकून जाते. आणि एकदा ह्याचं वय झालं की पुन्हा कुचमरतंय. हे काय एवढं याला आवरेज येत नाही पुन्हा, जरी पाऊस आला तरी. आता बघा, हे सोयाबीन आपण सुकून चालू आहे का. ऊन जर जास्त पडलं का हे माना टाकते लगेच.
बघा हे सुकून चाललंय. आहे का त्याचे पानं लगे उलटे होते असे काय नाही आहे. काय सुकून चाललंय. एकदम कडक ऊन जर पडलं तर विषय संपला आता. तर धन्यवाद मंडळी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.